महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या कोट्यवधी महिलांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी लाभार्थी महिलांच्या ई-KYC करण्यासाठीची मुदत वाढवली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभरात महिलांची ई-KYC साठी लगबग सुरू होती। ई-KYC करण्याची प्रक्रिया ही ऑनलाईन होती, तसेच ती अत्यंत सोपी देखील होती। पण अनेकदा वेबसाईट योग्य प्रकारे काम करत नसल्यामुळे किंवा तांत्रिक अडचणीमुळे ई-KYC करताना अडचणी येत होत्या। ई-KYCची प्रक्रिया खरं पाहायला गेलं तर खूप सोपी होती, पण या प्रक्रियेत OTPच्या स्टेप्समध्ये अनेक महिलांना अडचणी येत असल्याचं निदर्शनास आलं होतं। हीच गोष्ट आता सरकारच्या देखील निदर्शनास आली आहे। लाडकी बहीण योजनेची ई-KYC करताना सरकारच्या वेबसाईटवर आधी लाभार्थी महिलेचा आधार कार्ड नंबर टाकावा लागतो। त्यानंतर महिलेचे आधार कार्ड ज्या मोबाईल नंबरशी लिंक आहे त्यावर OTP येतो। हा OTP आल्यानंतर महिलेचे वडील किंवा पती यांचा आधार कार्ड नंबर टाकावा लागतो। त्यानंतर ते आधार कार्ड ज्या मोबाईल नंबरशी लिंक आहे त्यावर OTP येतो। पण काही महिलांना खूप अडचणी येत होत्या। त्यामागे कारणही अगदी तसंच आहे। काही महिलांचे पती किंवा वडील दुर्दैवाने निधन झाले असेल किंवा महिलांचा घटस्फोट झाला असेल तर त्यांना ई-KYC करताना OTPसाठी खूप अडचणी येत होत्या। त्यांना तो OTP मिळत नव्हता, त्यामुळे ई-KYCची प्रक्रिया पूर्ण होत नव्हती। पण राज्य सरकारने त्यावर आता पर्याय सुचवला आहे। महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी अशा लाभार्थी महिलांना मोलाचं आवाहन केलं आहे। एकाही लाभार्थी महिलेला फटका बसू नये असा उद्देश यामागे सरकारचा आहे। अदिती तटकरे यांनी ट्विट करत याबाबत महत्त्वाचं आवाहन केलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संपूर्ण राज्यात अतिशय यशस्वीरित्या राबवली जात आहे। याबाबत दिनांक 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी सर्व लाभार्थ्यांनी ई-KYC प्रक्रिया करावी अशी सूचना यापूर्वी देण्यात आल्या होत्या। परंतु गेल्या काही दिवसात आपल्या राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती आणि इतर अडचणींमुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अनेक पात्र भगिनींना ई-KYC प्रक्रिया वेळेत पूर्ण करता आली नाही, याची मला पूर्ण कल्पना आहे। या अडचणींची गांभीर्याने नोंद घेत राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे, असं अदिती तटकरे आपल्या ट्विटमध्ये म्हणाल्या होत्या। लाडकी बहीण योजनेच्या ई-KYC करण्याची अंतिम मुदत आता 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे। तसेच ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे ई-KYC करावे। त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र आणि घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे जमा करावे, अशी महत्त्वाची सूचना मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे। या निर्णयामुळे योजनेच्या लाभाची सातत्यता आणि अखंडितता कायम राहणार आहे। ज्या भगिनींना अद्याप ई-KYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांना विनंती आहे की त्यांनी या विस्तारित मुदतीचा लाभ घेत ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, असं आवाहन अदिती तटकरे यांनी ट्विटमध्ये केलं आहे।